आकाशवाणी नागपूर हे वांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। नागपूर शहर पोलीस यांनी ऑपरेशन यू टर्न अंतर्गत उद्यापासून चालकांसाठी अंमली पदार्थ चाचणी मोहीम सुरू करण्याची घोषणा केली आहे। अत्याधुनिक ड्रग टेस्टिंग यंत्रणेच्या मदतीने शहरभर वाहन चालकांची जागेवरच तपासणी करून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे। या उपक्रमाची पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल आणि सेव्ह लाईफ फाउंडेशनचे संस्थापक पीयूष तिवारी यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली। दोषींवर मोटार वाहन कायदा आणि NDPS कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात येणार आहे। नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थात आज संध्याकाळी 6:30 वाजता कुटुंब रंगलाय काव्यात या एकपात्री काव्यनाट्याचं आयोजन करण्यात आलंय। लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड धारक कलाकार विश्वनाथ बापट हे आपल्या सादरीकरणातून रसिकांना मराठी कविता आणि अभिनयाचा अनोखा अनुभव देणार आहे। हा कार्यक्रम केंद्राच्या परिसरात आयोजित करण्यात आला असून प्रवेश विनामूल्य आहे। विदर्भ साहित्य संघाच्या वतीने संयुक्त महाराष्ट्र दिनानिमित्त उद्या 1 मे रोजी संध्याकाळी 6:30 वाजता चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलंय। या चर्चासत्राचं अध्यक्षस्थान समीक्षक डॉक्टर V.S. जोग भूषवणार असून दैनिक तरुण भारतचे माजी मुख्य संपादक सुधीर पाठक, डॉक्टर प्रदीप आगलावे आणि अरुणा सबाने यांचा प्रमुख सहभाग राहील। भाषावार प्रांतरचनेनंतर 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली। मराठी भाषिकांचं एक संघ राज्य निर्माण व्हावं ही त्यामागची प्रमुख भूमिका होती। मात्र 66 वर्षांनंतर मराठी भाषिकांमध्ये अपेक्षित सांस्कृतिक एकोपा निर्माण झाला आहे का, यावर विचारमंथन होणार आहे। जलसंवर्धनासाठी राज्याच्या जलसंपदा विभागामार्फत काढण्यात आलेली गोदा ते नर्मदा जलयात्रा काल मध्य प्रदेशमध्ये महेश्वर इथं पोहोचली। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथून ही यात्रा निघाली होती। महाराष्ट्रातल्या 130 नद्यांमधून आणलेलं पाणी मंत्रघोषांच्या जागरात नर्मदेमध्ये विसर्जित करून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्या उपस्थितीत या यात्रेचा समारोप झाला। गोंदिया शहरातील सुंदरनगर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेनं छापा टाकून 2 किलो 70 ग्रॅम गांजा जप्त केला आहे। या कारवाईत मुस्ताक शेख याला अटक करण्यात आली असून 2 आरोपी फरार आहे। पोलिसांनी आरोपीकडून गांजा 20,000 रुपये रोख आणि मोबाईलसह एकूण 76,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।